कोपरखैरणे विभागातील सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. दीर्घकाळ रखडलेले गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असल्याचे आश्वासन माजी खासदार संजीव नाईक यांनी दिले आहे. कोपरखैरणे सेक्टर परिसरात झालेल्या नागरिकांच्या भेटी शंकर मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या कामातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. यावर प्रतिक्रिया देताना संजीव नाईक यांनी काम पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित यंत्रणांना गती देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी खास आश्वासन देत सांगितले की हे महत्त्वाचे काम आता आणखीन रखडणार नाही. नागरिकांची होणारी गैरसोय आम्हाला मान्य नाही. अतिशय लवकर हे काम पूर्ण होईल आणि त्याचा शुभारंभ प्रतिकात्मक रूपात लाईटरच्या माध्यमातून करण्यात येईल. जी लोक आहेत ती फार जुनी लोक आहेत. कोणी 10 वर्षापासून, कोणी 15 वर्षापासून, कोणी 18 वर्षापासून लोक राहतात. परंतु जेव्हा त्यांनी मलाही सांगितलं, नाईक साहेबांना पण त्यांनी सांगितलं की बाबा इकडे सर्व आहे, बिल्डिंग आहे, पण आम्हाला गॅस कनेक्शन नाही आहे. कशामुळे नाही तर त्याची काही कारणं होती. त्या संदर्भामध्ये त्याची उकल आम्ही केली. त्या संदर्भातले जे महानगर गॅस लिमिटेडचे सुनील केसरकर आणि त्यांचे वरचे अधिकारी जसमारजी सिंग यांना दादांनी फोन केला. मी त्यांना सांगितलं की बाबा पाठपुरावा आम्ही करतो आणि त्यांनी सांगितलं की बाबा काम मान्य आयुक्तांच्याकडून, महापालिका आयुक्त आणि MDC तुमचे MGL यांच्याकडून काही कारणाने थांबलेलं आहे. तर त्याचंसुद्धा उद्या उकल होईल. उद्या मी आयुक्त साहेबांशी बोलेन, उद्या मी MD साहेबांशी MGLच्या बोलतो आणि आमचा प्रयत्न राहील की नवीन वर्षाला आमच्या प्रत्येक माता भगिनीच्या घरामध्ये गॅसद्वारे या ठिकाणी म्हणजे पाईपद्वारे गॅस येईल असा आमचा प्रयत्न राहील. आणि हे वचन शंकररावांनी दिलं होतं, म्हणजे ते आमचंच वचन आहे, आम्हालाच करायचं आहे. तर ते वचन पूर्ततेचा सोहळा लवकरच. मी त्यांना म्हटलं की गॅस MGL देईल, लायटर मी घेऊन येतो आणि चहा आमच्या ताईंच्या घरात बनेल आणि चहा ते पिसतील. अशा पद्धतीचं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि पुन्हा इथल्या जनतेचं मग इथलं पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ज्याला आपण म्हणतो ना वॉटर, गटर आणि मीटर, हे आमचे शंकरराव बघतील. तर याच्या पलीकडे सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सर्वसामान्य लोकांसाठी आणलं आणि तेच काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रात करत आहेत. माननीय नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण या नवी मुंबईत काम करतो आहे. तर ते काम म्हणजे आपण म्हणतो ना विकासाची गंगा ही वरून खालपर्यंत यायला पाहिजे, त्याचं कार्य करण्याचं काम हे आमचे शंकरराव करतील. मी पुन्हा आमच्या सोसायटीच्या लोकांचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. बघा की आता आपलं शहर हे खूप मोठं होत चाललेलं आहे. घनसोळी एक गाव होतं, परंतु आता मागच्या 10 वर्षामध्ये घनसोळी एक खूप मोठं नोड झालेलं आहे. आजही तिथे मोठमोठ्या इमारती बनत आहेत. आणि नवीन UDCPRमध्ये पूर्वी काय व्हायचं, 7 मजल्याची बिल्डिंग बनायची, आता 40 मजल्याची बिल्डिंग बनायला लागलेली आहे. त्याच्यामुळे झालं आहे काय की लोकसंख्या वाढणार आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला हॉस्पिटल असलं पाहिजे ही मागणी गणेशजी नाईक साहेबांनी गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये केली. आता आपल्याला DP प्लॅन आपला सँक्शन झाला आहे. त्याच्यामुळे आपण सिडकोला सांगितलेलं की इथे आम्हाला एक हॉस्पिटल पाहिजे ना. एवढं मोठं शहर आहे, जवळपास 3 ते 4 लाख लोकसंख्या या घनसोळी नोडची होणार आहे. कोपरखैरण्याची 3-4 लाख लोकसंख्या आहे. तर यांना कमीत कमी 1000 बेडचं हॉस्पिटल असलं पाहिजे. तर बघूया, पहिला टप्पा 500चा, दुसरा टप्पा 500चा, असं करून याच्यामध्ये CT स्कॅन, MRI, डायलिसिस, हार्ट, किडनी, ब्रेन या सर्व प्रकारचे ऑपरेशन मुफ्तमध्ये, फुकटमध्ये करण्याचं नियोजन हे गणेशजी नाईक साहेबांचं आहे. आणि आम्ही सर्व या ठिकाणी त्यांच्या या कार्याच्या पाठीमागे पाठपुरावा करतो आहे. मला विश्वास आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी बघितलेले स्वप्न सर्वसामान्यांसाठी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलेले स्वप्न सर्वसामान्यांसाठी हे नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्तता करू असा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देतो. सर, ज्यांनी मेहनत केली त्याला ते श्रेय जाणार आणि जनतेला माहिती आहे की कोणी मेहनत केली आहे आणि ते मतदानाच्या माध्यमातून समजेल ना की कोणाचं श्रेय आहे, कोणाला मिळते. आम्ही उगाचच म्हणजे म्हणजे खा हळद आणि हो गोरा, असं आम्हाला काही गोरा व्हायचा नाही. हळद खाऊन आम्हाला कामं करून, लोकांची मेहनत करून लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि आम्ही ते श्रेयासाठी नाहीच आहे. आजपर्यंत ना नाईक साहेबांनी कधी श्रेय घेतलं, ना भारतीय जनता पक्षाने कधी श्रेय घेतलं, ना कधी नाईक साहेबांच्या नगरसेवक, कार्यकर्ते आणि आमच्या लोकांनी घेतलं. आणि ज्यांनी खरोखर काम केलं असेल त्यांनी श्रेय घ्यावं, आमचं काय म्हणणं. ओके खाली. आणि आमदार मंदाताई म्हात्रे, आमचे डॉक्टर राजेशजी पाटील आणि सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आम्ही या ठिकाणी चर्चा विनिमय चालू आहे. आमचं स्वतःचं मुळात सर्वांचं म्हणणं आहे की या ठिकाणी युती करण्याची आवश्यकता तशी नाही आहे. परंतु जर पक्ष
आणि संघटना नेतृत्व यांनी जर या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगितल्या तर नक्कीच नेतृत्व हे निर्णय घेणार आहे. परंतु कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. मी जे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत, जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, त्याच्यामुळे करण्याची आवश्यकता नाही असं कार्यकर्ते यांची चर्चेच्या अनुषंगानं आहे. पण शेवटी अंतिम निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु मला विश्वास आहे की माझा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा खमक्या आणि सक्षम आहे. वेळ प्रसंग म्हणजे जर शेवटी पक्षाने निर्णय घेतला त्या पद्धतीने होईल. परंतु भारतीय जनता पक्ष हा 111 प्रभागाची तयारी आम्ही केलेली आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.